नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या या खास रिपोर्टमध्ये देखील आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या खास रिपोर्टचा विषय आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्यावर निवडणुका दरम्यान होणारी कारवाई. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने तिहार तुरुंगात अटक केली. अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वीच सीबीआयने याच प्रकरणात बुधवारी म्हणजेच 25 जूनला ताब्यात घेतलं. राऊस एव्हेन्यू कोर्टातील विशेष न्यायाधीश अमिताभ रावत यांनी सीबीआयला केजरीवाल यांना औपचारिकपणे अटक करण्याची परवानगी दिली. सीबीआयच्या अटकेचा अर्थ नेमका काय? केजरीवाल यांच्या सुटकेवर त्याचा काय परिणाम होतो याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. सर्वप्रथम सीबीआयचा तपास हा ईडी पेक्षा वेगळा कसा हे आपण सर्वात आधी जाणून घेऊयात. तर ईडीने मार्च मध्ये केजरीवाल यांना मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदाच म्हणजेच PMLA या कायद्याअंतर्गत संपत्ती जप्त करणे, हस्तांतरण, रूपांतरण आणि विक्री यावर बंदी घालणे अशी कारवाई केली जाऊ शकते यामध्ये. तर ईडी या कायद्याच्या कलमांनुसारच काम करते. सीबीआयने 2022 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच PC ऍक्ट अंतर्गत भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता, परंतु त्यात केजरीवाल यांचे नाव आरोपी म्हणून नव्हते. खरं तर या मार्च मध्ये जेव्हा ईडीने केजरीवाल यांना ताब्यात घेतलं तेव्हा अतिरिक्त महाधिवक्ता SV राजू यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं होतं की PMLA अंतर्गत आरोपी होण्यासाठी एखाद्याला पूर्वनिर्धारित गुन्ह्यात आरोपी असण्याची गरज नाही. मुळात ईडीचा युक्तिवाद असा होता की मनी लॉन्ड्रिंग हा एक स्वतंत्र गुन्हा आहे जो पूर्वाश्रमीच्या गुन्ह्यावर अवलंबून नाही. एप्रिलमध्ये सीबीआयने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले, परंतु त्यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला की या प्रकरणात आरोपी नव्हे तर साक्षीदार आहेत. केजरीवाल यांचे आतापर्यंत भ्रष्टाचार प्रकरणात आरोपी म्हणून नाव आलेले नाही. केजरीवाल यांना अटक करण्याचा पर्याय सीबीआय कडून पूर्वीपासून होता, परंतु केजरीवाल यांना घोटाळ्याशी जोडणारे काही विश्वसनीय पुरावे गोळा करणे हे आवश्यक होते. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक या नात्याने केजरीवाल यांना भ्रष्टाचार प्रकरणाशी जोडून संबंधित प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा आरोप ईडीने केला होता. PMLA अंतर्गत ईडीने अटक केल्यास फिर्यादीला जामीन मिळणे कठीण असते, तर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत फिर्यादीला जामीन मिळणे सोपे होते. केजरीवाल यांच्या अटकेबाबत सीबीआयने न्यायालयात सांगितले की केजरीवाल यांना सहआरोपी आणि कागदपत्रांबरोबर समोरासमोर आणून चौकशी करायची असल्यानं रिमांडची आवश्यकता आहे. अरविंद केजरीवाल यांना निवडणूक प्रचारासाठी जामीन मिळाला होता तेव्हाच सीबीआय कडून त्यांना अटक करण्यात आली होती, परंतु चुकीचे संदेश जाऊ नये आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये म्हणून अटकेचा निर्णय मागे घेण्यात आला होता. त्यावेळी अरविंद केजरीवाल सातत्याने आपल्याला अबकारी धोरणाची माहिती नसल्याचे सांगत आले आहेत. तर या सर्व प्रकरणात नेमकं खरी परिस्थिती, खरी वस्तुस्थिती काय आहे याचा शोध सध्या सुरू आहे. तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत, पण अशाच महत्त्वाच्या विषयांना घेऊन पुन्हा चर्चा करूया. त्यासाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.